कोड दिसतोय का माझा त्याच्यावर? तुमचं नाव सांगा ना दुसऱ्याचं, अर्चना मॅडम. सुहास सोनसळे, ते हो का? मॅडम. हा. हो हो. ठीक आहे, दिला. तुम्हाला पण द्यायचंय? तुमचा चेहरा नाही दिसत आहे, दिसणार आहे का दुसऱ्या ह्याच्यात? ठीक आहे. आता बघा, हा अर्चना सोनसळे मॅडम आहेत की नाही, धाराशिवला आहेत बरं का. आता धाराशिववरून या सेशन घेतात. आणि यांच्याजवळ एवढी कलाकुसर आहे ना, छान छान. त्यांना खूप काही छान छान येतं. मेहंदी येते, रांगोळी येते, क्राफ्ट येतो, ओरिगामी येतं, अजून पुष्कळ राखी मेकिंग आहे. वाटेल ते त्या घेऊ शकतात. तुम्हाला जर आवड असेल ना, तुम्ही पालक काही सांगत नाहीये. पालकांनी सांगायचंय कुठल्या ऍक्टिव्हिटी आवडल्या, छान झाल्या. तर हे सांगा, बोलायचे मुलांना. तुम्ही सुद्धा ग्रुपवर टाका की मला आज हे आवडलं, मला हे जास्त शिकायला आवडेल. मग आपण वर्षभरातून कधीतरी दिवाळीच्या सुट्टीत, ख्रिसमसच्या सुट्टीत परत आपण काहीतरी तुम्हाला आवडलेल्या ऍक्टिव्हिटी घेऊ शकू. मॅडम सगळ्या हुशार आहेत आपल्या. आता सुलक्षणा मॅडमनी पण स्तोत्र घेतली. नुसतं स्तोत्रच सुद्धा आपण घेऊ शकतो माहिती. खूप त्यांना स्तोत्र येतात. तर तुम्हाला बघा, पालकांना मुलांना काय आवडलं ते तुम्ही सांगायचंय. आपल्याला जास्त ठेवायचं असेल तर जास्त पुढच्या वेळेला ठेवू शकतो, कधीतरी शनिवार रविवार ठेवू शकतो. तर ते तुम्ही सांगा मुलांना. हं. सर्व गुण संपन्न पाहिजे ना, आपला सर्वांगीण विकास झाला पाहिजे. नुसतं अभ्यासात हुशार असून उपयोग नसतो. आपल्याला सगळ्या गोष्टीत हुशारी आली पाहिजे. चला मॅडम घ्या, अर्चना मॅडम घ्या. हाय हाय सगळ्यांना. आपण पेपर कप पासून स्माइलिंग फ्लॉवर बनवणार आहोत. छोटे पेपर कप आहेत का तुमच्याकडे? घेतलेत का तुम्ही जवळ? छोटे पेपर कप लागणार आहे आपल्याला. कात्री लागणार आहे, फेविकॉल लागणार आहे आणि हिरव्या कलरचा पेपर लागणार आहे आज आपल्याला. म्हणजे ह्याच्यापासून फुलं बनवायचेत आणि ह्याच्यापासून देठ आणि पानं बनवायचेत आपल्याला हिरव्या कलर पासून. आहेत का तुमच्याकडे पेपर कप? बघू बघू कोणाकडे पेपर कप. हा शाब्बास. अजून कोणाकडे? ठीक आहे. पेपर कप आणि जवळ मम्मीला घेऊन बसा, ज्याला कात्रीचं कटिंग जमत नाही त्यांनी. कात्री घ्यायची आहे आणि हा जो वरचा काठ आहे ना, हा वरचा जो काठ आहे तो आपल्याला कट करायचा आहे. किंवा कट नाही केला तरी चालेल. तुम्हाला कट करायचं असेल तर करा, नाही तर त्याच्यापासून आपल्याला अशा पाकळ्या बनवायच्यात. थोडं इथपर्यंत कट करायचं, जो खालचा राऊंड आहे ना तिथपर्यंत कट करायचे आपल्याला. जितक्या पाकळ्या करायच्या तितके जवळ जवळ कट करायचे. तुम्ही जितकं जवळ कराल तेवढ्या फुलांच्या पाकळ्या बनतील. हळूहळू कट करा. असं सारख्या अंतरावर कट करा. आणि नंतर आपल्याला ते खाली करून घ्यायचे अशा, म्हणजे फुलांच्या पाकळ्या बनतील असं. जमेल का सगळ्यांना? बघा खूप सोपं आहे. बघा करून. मी अशाच पेपर कपला कलर देऊन घेतलाय. असा लाल कलर दिलाय, फुल लाल दिसण्यासाठी. आणि त्याला स्माइली केली, म्हणजे आपले स्माइलिंग फ्लॉवर होणार आहेत. स्माइलिंग फ्लॉवर बनवायचे आपल्याला आज. चला बघू कोण कोण करतय. चला, आपल्याला असे 4-5 फुलं बनवायचे. असं आपलं स्माइलिंग फ्लॉवर तयार झालं बघा. झालं का? जमलं का सगळ्यांना? बघू कोणाकोणाला जमलंय. अरे वा, सूर्यफूल का मॅडम?
हा, पिवळा असेल तर सूर्यफूल. स्माइलिंग फ्लॉवर, स्माइली स्माइली काढायची अशी स्माइली त्याच्यावर. फ्लावर, क्यूट, मस्तच, स्माइली. खूपच छान. असे फ्लॉवर आपल्याला तीन चार हो, बनवून घ्यायचे. कपापासून केलं. मॅडम मला नुसतं कापलं. बघू कोणाचं झालंय. कोण कोण बोलला आता? कोणाचं झालं बघू? कोण? राशी. शौर्य राशी, राजे, वा वा. खूप छान. राशी बघू तुझं. एकदम छान, वा वा वा, छान. अजून कोणाचं राशी कुठे आहेस झालंय? तू? राशी दाखव तुझं. अरे वा, राशी हा, खूपच छान ग. शौर्याचं मस्त. पण झालंय, राशीचं झालंय. शाबास. अजून कोणाचं राहिलंय? काहीच अवघड नाही. कोणाला अवघड वाटतंय का? सोपं आहे की नाही? तुमच्या फ्लॉवर कोणाकोणाचं पॉट मध्ये. झालंय हातात घ्या, मला स्क्रीनशॉट काढू द्या. अर्चना मॅडम तुमचे घ्या हातात स्क्रीनशॉट काढू. शौर्य हातात घ्या. हातात घ्या, मला स्क्रीनशॉट काढायची. राशी, शौर्य हातात घ्या. हा, शौर्य छान केलंस रे. आता आपल्याला फुलाला देठ असते की नाही, देठ आणि पानं बनवायचे. तर असा जो हिरवा पेपर आहे ना, तो मध्ये कट करून घ्या तुम्ही. असा उभा कट करा आणि त्याला कॉर्नर पासून आपल्याला रोल रोल करायचंय, बारीक बारीक असं. रोल तुम्हाला नाही जमलं तर मग मी करून घ्या. असा रोल पेपरचा. रोल करत करत पूर्ण रोल करायचंय. असं आहे बघा, मी दाखवते त्याप्रमाणे बघा. बारीक जेवढं तुम्ही रोल कराल ना, घट्ट जवळ जवळ असा रोल करायचा. असा रोल करत दोन करत मिनिटं जायचं छुरी देतो का? आणि असा रोल बनवायचंय आपल्याला. हे बघा, असा रोल बनतो. हे झालं देठ आपलं. फुलाला देठ लावायचंय. एक बाजू त्याच्याशी चपटी करायची, म्हणजे आपल्याला इथे फेविकॉल लावून फुलाला चिकटवता येतात. असं फुलाचं देठ होतं. पाठीमागून त्याला चिकटवायचंय असं. फेविकॉल लावायचा इथे आणि असं देठ बनवायचंय आपल्याला. असं सगळे 2-3 फुलं बनवून घ्या आणि असे दोन असे रोल करा. हळू 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 मम्मीकडून करून घ्या आणि त्याचं शेवटचं टोक आपल्याला फेविकॉलने चिकटून टाकायचंय. मी आता इथे फेविकॉल लावते. आणि फुलाला इथे अशा पाठीमागं चिकटवायचंय, दाबून प्रेस करायचं असं. हे बघा, असं देठ करायचं फ्लॉवरला. ते सुकेपर्यंत आपण पानं पण करून घ्यायची. पानं, हिरवा पेपर, हिरवा पेपर असा कट करून घ्या आणि त्याचे आपण असे जितके फोल्ड करू ना, तितके त्याचे पानं तयार होतील. समजा आपण 4 वेळा फोल्ड केलं तर, आणि इथे पानाचा आकार काढायचा असा. बघताय ना तुम्ही सगळेजण? असं देठ झालंय का फुलाचा सगळ्यांचा? बघू, देठ दाखवा, देठ. फुलाला देठ केला का? रोल करायचा हिरव्या पेपरचा आणि पाठीमागे त्याला चपटा करून असं चिकटवायचं आपल्याला पाठीमागे. हा, शौर्याचं झालेलं दिसतंय, छान आहे. हो, झालं झालं, छान चिकटवलं. कोणाचं राहिले अजून? चला, आपल्याला तर पानं बनवायचे त्याच्यासाठी. अजून कोणाचं झालं फुल तयार? बघू, देठ लावून कोणाचं तयार झालंय. सावकाश करा हा.
आता असा हिरवा पेपर तुम्ही घ्यायचा असा, आणि त्याचे तुम्ही जितके फोल्ड करा ना ते तुमचे पानं तयार होतात. आता मी त्याचे 4 भाग केले आणि आता पानाचा आकार काढणार आहे मी. माझे 4 पानं तयार होतील. हे बघा, असा पानाचा आकार काढायचा आहे आणि कट करायचंय. हे बघा, 4 पानं माझे तयार झाले इथे बघा. हे बघा, ते आता आपल्याला इथे चिटकवायचे फुलाजवळ खाली असे. एक वर चिकटवायचं, एक थोडं खाली चिकटवायचंय बघा. टोकाला थोडंसं फेविकॉल लावायचं. दिसतंय का तुम्हाला सगळ्यांना? बघा. दुसरं पण पान असं थोडंसं फेविकॉल लावून घ्यायचं इथे, आणि ह्याच्यात थोडंसं बाजूला जरी लावलं तरी चालेल. ह्याच्या समोरच तुम्हाला जसं आवडेल तसं समोर लावा किंवा थोडं खाली लावा, कसंही तुम्हाला जसं आवडेल तसं लावा. हे बघा, झाले की नाही तयार फूल आपलं स्माइलिंग फ्लॉवर. हे बघा, हे जे तुझं दुसरे पानं उरले दोन, ते दुसऱ्या फुलाला राशी लावायचे. दाखव, तुझं दाखव राशी. छान, राशीचं छान झालंय. पानं लावून आता त्याला. बघू कोणाकोणाचे झाले फूल स्माइलिंग फ्लॉवर आपलं. चला बघूयात. वा वा, छान. शौर्यराजेचं झालंय, छान छान. कोण- आवडलं का तुम्हाला स्माइलिंग फ्लॉवर? आवडलं का? कोणाकोणाला आवडलं स्माइलिंग फ्लॉवर? शौर्यला आवडलं, अजून कोणाला आवडलं? शौर्यराजेला आवडलं. छान छान. राशी तुझं झालं का खूप छान मॅम, व्हेरी नाईस. फ्लॉवर? प्लीज छान छान, काढत आहे. शाबास. बर बर, ठीक आहे, काढ काढ. छान मोठं पान बनवा म्हणजे छान दिसतंय असं. त्याला आपल्याला चिटकवायचं पण असते ना, चिटकवायला पण थोडी जागा पाहिजे. छान पार्थ, मस्त. अन्वी छान. पार्थ कुठे गेला ग आज? अन्वी, पार्थ कुठे आहे? अन्वी, पार्थ कुठे? पार्थ आहे की पार्थ? दिसत पार्थ आहे की नाही. इथे? अन्वी दिसते, पार्थ नाही दिसत. पार्थ, जरा ये कॅमेऱ्यात. हा, आत्ताशी दिसला. दाखव तू काय केलं पार्थ. पार्थ दाखव, दाखव तू काय केलं. फुल केलं का?
छान. सॅमसंग मध्ये कोण आहे? करायचंय. विसरले बाबा मी. सॅमसंग, तुझं नाव काय? टीचर करायचंय. रुही. छान छान. रुही शौर्य राजेने छान. पण छान बनवलंय. रुहीचं पण अनिरुद्ध तुझं छान झालं का अनिरुद्ध? बनवलं. अनिरुद्ध काय चाललंय दाखव. पानं नाही केली बाळा. अनिरुद्ध पानं नाही केली. पानं नाही केली. तुझं फुल छान झालंय मोठं. पानं लाव ना त्याला. कृपांशी बघू तू. येस मिस. कृपांशी दाखव. अरे वा. गुड. गुड गुड. पानं लाव. अनिश तुझं दाखव. अंधार आहे रे. अनिश लाईट लाव जरा. अनिश लाईट लाव बाळा. स्माइली काढली का? अनिश लाईट लाव. रुही. आपण पहिल्या दिवशी पानं. पहिल्या दिवशी स्माइली अरे स्माइली काढली शौर्य होती ना. पानं लाव ना बाळा. हा छान. पानं लाव. छान. शौर्य राजे. शौर्य, हा शौर्यचं छान झालंय. छान. शौर्यराजे छान. गुड. कृपांशीचं पण छान झालंय. बघा मुलांना. फुलावर स्माइली काढायची आपण. कप जर तुम्ही छान छान निवडले की नाही कप, तर किती सुंदर फुलं घरात होतील नाही का रे. फ्लावर पट तुम्ही स्वतःहून केलेला आहे की हम्म. नाही. रोज सकाळी स्माइलिंग फ्लॉवर बघायचे आणि आपण पण स्माइल करायचं छान. बोलायचं बरं का त्या स्माइली फ्लावर बरोबर. मी तुम्हाला झाडांबरोबर बोलायला सांगितलंय. तुमच्या या फ्लावर बद्दल बरोबर सुद्धा बोलायचं. गुड मॉर्निंग करायचं रोज. गुड मॉर्निंग नाव ठेवा बरं का गुड तुमच्या मॉर्निंग. फ्लावरचं. गुड रोही. मॉर्निंग. रोही नाव ठेवायचं. तुम्हाला आवडीचं नाव ठेवायचं. गुड मॉर्निंग करायचं उठलं की. घ्या मॅडम पुढे काय घ्यायचंय का? आता आपल्याला धान्य आणि कडधान्य मी सांगितली होती, एक एक चमचा घेऊन बसा म्हणून. त्याच्यापासून आपल्याला इको फ्रेंडली राखी बनवायची आहे. मी असं हे सगळं साहित्य घेतलं बघा. तूर डाळ आहे, मूग डाळ आहे, मसूरची डाळ आहे, साबुदाणा आहे, मोहरी आहे, हिरवे मूग आहेत, तांदूळ आहेत, रंगीत दोरा किंवा अशी लोकर लोकर घेतली तरी चालेल. लोकरीचा धागा घ्यायचा आहे आपल्याला, किंवा रंगीत दोरा घ्यायचा, सुती दोरा. हाताला बांधायला राखीला आपल्याला गाठ पण छान बसली पाहिजे ना, म्हणून असा दोरा घ्यायचा. नाही तर दुसरा दोरा घेतला त्याची गाठ बसत नाही व्यवस्थित. मी मोती असतील तर मी असे मोती ओवून ठेवले त्याच्यामध्ये. तुमच्याकडे नसतील तरी चालेल. आधी आपल्याला कार्डशीट पेपर घ्यायचा आहे साधा. असा कार्डशीट पेपर घ्यायचा आहे. छोटा तुकडा घ्या कार्डशीट पेपरचा. आणि त्याच्यावर आपला जो कप आहे ना, पेपर कप, तो असा मध्यभागी असा पालथा ठेवून राऊंड राऊंड काढायचा पेन्सिलने. आपल्याला राखीचं ज्याच्यावर राखीचे चिकटायचे ना कडधान्य, तो गोल बनवायचा आहे. म्हणून असं राऊंड काढून घ्यायचा आणि त्याच्यावर बरोबर गोल राऊंड कट करायचा कात्रीने. गोल काढून घेतला मी आणि नंतर आता कट करायचं कात्रीने. गोल कट करून घ्यायचा असं आपल्याला. ज्याला जमत नाहीये त्यांनी मग मम्मीकडून बरोबर गोल कट करून घ्या हा. झालाय का सगळ्यांचा गोल तयार? माझ्या बरोबरच बनवा, नाहीतर मागे पडाल तुम्ही. हे बघा. कोण कोण काय काय घेऊन बसले बघू. आणलेत का तुम्ही सामान? धान्य, कडधान्य, डाळ, तांदूळ, एक एक चमचा मम्मीला द्यायला सांगितलं का तुम्ही? त्याशिवाय राखी कशी बनवणार ना आपण.
बघू कोणी कोणी केलाय गोल असा. कोणी कोणी कट केलाय बघू. हा शाबास. हम्म. अजून कोणी केलाय? शौर्यराजे तू केलायस का कट? गोल कट केलायस का? बघू. राशी तू केलायस का? पार्थ गोल कट केला का छोटा? कृपांशी तू केलायस का? शौर्य, अनिरुद्ध, छान छान. राशीने छान केलाय मोठा. जेवढं तुम्ही मोठा करताल तेवढं तुम्हाला छान मोठं त्याच्यावर फुल बनवता येईल. छान छान. शाबास शाबास. चला आता आपल्याला मध्यभागापासून चिकटवायला सुरुवात करायची. मध्यभागी तुमच्या आवडीचा कुठलाही कलर घ्या. तुम्ही काय चिकटवणार पहिल्यांदा बघा. बघू. त्याला असं फेविकॉल लावून घ्या. मी अगोदर मोहरी घालणार आहे. मोहरी. मोहरी बारीक गोल. त्याला हलक्या हाताने असं दाबायचं म्हणजे ते चिकटणार फेविकॉलला. एक्स्ट्राचं असं करून टाकायचं. बघू काय केलंय कोणी. मी जवळून दाखवते. हे बघा मोहरी लावली मी. दिसली तुम्हाला? मोहरी लावली अशी. त्याच्यानंतर त्याच्या साईडने मी पिवळी डाळ लावणार आहे. पिवळी. तुम्ही पण घ्या. बघू काय काय केलंय तुम्ही. काय काय घेतलंय. एक एक डाळ घ्यायची आणि व्यवस्थित त्या फेविकॉलवर चिकटवायची. गोल राऊंड. जमतंय का सगळ्यांना? कोणाला काय अडचण आहे का? तुमच्या आवडीचे कलर घ्या. फक्त डार्क कलर जवळ फेंट कलर घेतला म्हणजे उठून दिसणार आहे. म्हणून मी अगोदर मोहरी घेतली. मोहरी जवळ पिवळा कलर उठून दिसतो ना. हे बघा. मोहरीच्या बाजूने मी डाळ लावली बघा. दिसते का? दिसली का सगळ्यांना? जमतंय ना तुम्हाला सगळ्यांना? बघू काय काय केले तुम्ही. बघू काय लावले. कृपांशी बघू तू काय लावलेस. पार्थ. काय अडचण आहे का कोणाला? बघू. पार्थ बघू तू काय लावलेस. हा. छान शौर्य हा छान. हा शौर्य छान केलं. छान. असंच कडे तुमच्या आवडीची गुलाबी पण डाळ असते बघा. मसुरीची डाळ असते गुलाबी. ती लावा. काय झालं शौर्यराजे? काय पाहिजे तुला? अनिरुद्ध काय? अनिरुद्ध काय पाहिजे बाळा?
गोल गोल राऊंड तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही त्या राखीवरती लावू शकता. तुमच्या आवडीच्या कलरचे हिरवे मूग लावा. कृपांची काय झालं, तुला मिळालं का? पार्थ, अन्वी मिळालं का? अनिश तुला मिळालं का बाळा? अनिश तू लाईट लाव रे, तुझं दिसत नाहीये चेहरा वगैरे काही. अनिश लाईट लाव. पार्थ, अन्वी बघू काय झालं. कृपांशी दाखव तुझं. अरे वा, सुंदर कृपांशी, छान मस्त. छान छान छान. शाबास. पार्थ, अन्वी तुमचं काय चाललंय? अनिश लाईट लावायला किती वेळा सांगते मी तुला बाळा. राशी काय झालं? शौर्य राजे दाखव. शौर्य दाखव. छान, राशी मस्त. छान. पार्थ मस्त, अन्वी मस्त. शौर्य राजे दाखव. शौर्य मस्त. अनिरुद्ध दाखवता. अनिरुद्ध दाखव. छान छान अनिरुद्ध, छान. लाव, पूर्ण कर हा. मॅडम. काय रे? काय म्हणते? काय? हा बोल काय आणि तुम्ही ऋतू. नाही, शौर्य शौर्य. काय? मॅडम, मटकी हा. चिकटवली तर चालेल का? हो. चालेल चालेल ना, चालेल चालेल. तुमच्याकडे. हो हो. तुमच्याकडे काही जे जे पण असेल ते चालेल. चालेल चालेल. हे बघा, दिसतंय का तुम्हाला? मी परत कडेने मोहरी लावली. त्याला तुमची राखी जेवढी असेल ना, तेवढे राऊंड राऊंड त्याला तुमच्या आवडीने जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते चिकटवायचे त्याच्यावरती. मी आता हिरवे मूग लावते कडेने.
जरा सुकू द्यायचं हे म्हणजे छान चिकटणार आहे, नाही तर मग ते सुटून जाईल परत ते. थोडस प्रेस करून जरा सुकू द्यायचंय. झाले का तुमचं पूर्ण? बघू कोणाकोणाचं झालंय. फक्त उचलून नका दाखव, सुकू द्या त्याला जरा. झाले का सांगा फक्त, असा हात करून थंब करून सांगा झाले म्हणून. हा शाबास. राशीचं छान झालंय, वा वा छान. अजून कोणाचं झालंय? बघू कोणाचं झालंय. आता आपल्याला असं दोरा किंवा धागा, डबल धागा घ्यायचा आहे. दोरा किंवा धागा आहे बघा असं. तुमच्याकडे असेल तो रंगीत धागा घ्या किंवा अशी लोकर घ्या. डबल घ्या, अशी डबल डबल करून घ्या. अशी करून घ्या आणि कट करून घ्या तुम्हाला पाहिजे तेवढ्या मापाची. हा, मी ते करून ठेवले आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे मोती होते म्हणून मोती घातले दोन्ही साईडनी. त्याच्या आता दोऱ्याचा दोन्ही टोक असे जोडायचे आणि त्याचा मध्यभाग काढायचा आपल्याला. मध्यभागी आपल्याला राख चिकटवायची आहे ना. मध्यभागी आपल्याला छोटासा कार्ड शीटचा राऊंड गोल कट करून घ्यायचा आहे आणि तो इथे चिकटवायचा आहे छोटासा. असा चिकटवायचा इथे फेविकॉलनी. आणि त्याच्यावर मग आपल्याला राख चिकटवायची. खालून वरून, खालून पण एक लावायचा आहे असा. हे बघा असा. त्याच्यावर दोरा आला पाहिजे, तो चिकटवायचा आहे. त्याच्यावरून पण आपल्याला एक राऊंड चिकटवायचा आहे आणि त्याच्यावरती मग राखी चिकटवायची. लक्षात आले का कोणाच्या? कोणाच्या लक्षात आलं नाही? सगळ्यांच्या आलं ना लक्षात? हे बघा, हा जो आहे ना, त्याच्यावर आपल्याला दोरा अगोदर चिकटून घ्यायचा असा. आणि त्या बाजूच्या पेपरला पण फेविकॉल लावायचं, कारण आपल्याला त्याच्यावर दुसरा दुसरा राऊंड चिकटवायचा आहे. कट करून घ्यायचा अजून एक राऊंड. राऊंड कट करून घ्यायचा असा छान आकार आणि तो चिकटवायचा आहे तिथे. हे बघा, मी हा दुसरा कट करून घेतला असा, तो त्याच्यावर मी चिकटवणार आहे. कळालं का? इथपर्यंत केले का बघू सगळ्यांनी? आणि त्याच्यावरती मग आपल्याला जी बनवली राखी ती आपल्याला त्याच्यावरती चिकटवायची. त्याला पण आपण असं फेविकॉल लावून घ्यायचा आहे. आणि ही राखी आपण त्याच्यावर चिकटवायची आपली. बघा, राखी तयार झाली आपली. झाली का सगळ्यांची? बघू. कोणाची झाली बघू. काय चाललंय अनिरुद्ध, शौर्यराजे, काय काय चाललंय बघू. शौर्य काय चाललंय भाऊ? कृपांशी बघा, 2-3च मुलं शिल्लक उरली बरं का शेवटी. कंटाळून गेले बाकीचे. हो, कंटाळून गेले सगळे. ठीक आहे, तरी पूर्ण करा बरंच छान. मुलांना आज आणि ग्रुपवर टाका झाली की, किंवा मग उद्या पूर्ण करून दाखवा. नाही तर सॅटर्डे संडे तुम्हाला दिलाच आहे बरं का.
लिहून ठेवा पालकांनी होमवर्क. आणि तुमचं जे काही कडधान्य आहे त्याची माहिती करून घ्या बरं का. नुसतं नाही लावायचं. हे हिरवं काय लावलंय त्याचं नाव काय, लाल काय हो, लावलंय त्याचं नाव काय, एका ती पेपरवर नावं एका तुम्हाला पेपरवर का सांगता आली पाहिजेत बरं का. तुम्ही ज्या वेळेला हे राखी बघा दाखवाल ना त्यावेळेला हे सगळी बघा नावं सांगता आली पाहिजे. एका पेपरवर काय करायचं तुम्ही, असं चौकोन करायचं. हे बघा, चौकोन करायचे असे भाग, छोटे छोटे असे चौकोन. आणि ह्या चौकोनात तुम्ही आता कसं राखेला चिकटवलं तसं चिकटून घ्यायचं आणि त्याच्या पुढे त्याचं नाव लिहायचं. हा, इथे जर तांदूळ चिकटवले तर इथे तांदूळ लिहायचं. हा, इथे मूग चिकटवले तर मूग लिहायचं, मूग. असं करून ठेवा म्हणजे तुम्हाला ओळखू येतील डाळी सगळ्या. तुरीची डाळ कशी आहे, मुगाची डाळ कशी, मसुरीची डाळ कशी, इथे चिकटवायची आणि पुढे मम्मीला विचारून त्याचं नाव लिहायचं. हा, पण लक्षात सुद्धा ठेवायचे बरं का, शेवटच्या दिवशी शनिवार रविवारी प्रोजेक्टला तुम्ही हे सगळं करायचंय, पाठ करायचंय. शेवटचे 2 दिवस दाखवायचंय, तुम्हाला बोलायचंय, कुंडी दाखवायची, काय उगवलंय सांगायचंय. आणि तुमचं राखीचे मध्ये काय काय लावलंय ते राखी दाखवून सांगायचे. हे मसूर डाळ, हे उडीद, हे सगळं तुम्हाला सांगायचंय बरं का. नुसती राखी नाही बनवायची. छान कृपांशी, छान कृपांशी, छान दाखव. कृपांशी दाखव, सरळ सरळ धर. छान. कृप- छान छान. व्हेरी गुड, व्हेरी नाईस, छान. थांबा कृपांशी, मला स्क्रीनशॉट नाही काढता आला तुझा. हा, 1 मिनिट. छान. चला आता अर्चना मॅडम, झालं ना. हाय सगळ्यांना, थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद तुम्ही छान केलं, सगळ्यांनी छान बनवलं. सुलक्षणा तुम्हाला मॅडम, सगळ्यांना पण धन्यवाद. धन्यवाद. अर्चना थँक्यू मॅडम मॅम. छान धन्यवाद. शिकवतात, हो, कृपांशीनी केले थँक्यू थँक्यू. बरोबर. सुलक्षणा मॅडम धन्यवाद, सगळ्यांना धन्यवाद. बाय बाय मुलांनो, सी यू टुमॉरो. बाय बाय. बाय बाय बाय. बाय. बाय बाय. पूर्ण करा आज, उद्या सकाळी सुट्टीचे ना, मग प्रोजेक्टच्या दिवशी लोड वाढायचं नाहीये. माहिती करून घ्या काय काय लावणार आहात तुम्ही. मसूर डाळ, तांदूळ. छान राशी. गुड बाय. बाय बाय. मस्त मॅम, कृपांशी. बाय बाय. बाय बाय. बाय बाय. बाय बाय अनिरुद्ध. बाय बाय. बाय चला, सगळ्यांना. तुमच्या तिघांचं खूप कौतुक बर का. अनिरुद्ध, राशी, कृपांशी शेवटपर्यंत बाय टीचर. टिकले. हो ना, अगदी शेवटपर्यंत टिकले. शेवटपर्यंत. तिघांचा बाय स्टॅमिना, टीचर. तिघांचा स्टॅमिना बाय बाय खूप टीचर. छान. छान. हो बेटा. बाय, सी यू टुमारो. शारदा मॅडम धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद. चला, छान. बाय. बाय बाय. यू टीचर. बाय बाय. बाय बाय. बाय बाय. चला, राशी बघू तू काय केलंस. कुठवर आलंय बघू राशी तुझं. राखीचं कुठवर आलंय दाखव. छान, मस्त मस्त. अरे वा, खूप सुंदर. छान. चला, मी मीटिंग बंद करते. सुंदर राशी, मस्त. पानाला काही तू हे केलं का, लाईन्स काढल्या का. छान. लाईट्स नाही लावलं, कलर केलं. कलर केलं का. छान छान. वा वा, मस्त. छान छान. खूप मस्त. छान. खूप छान. अशी थँक यू. रंगीबेरंगी फुलं करा बरं का. तुला पण थँक्यू. चला, बंद करते मी.